दुसरीकडे थायलंड अमेरिकेच्या प्रभावाखाली आहे आणि कंबोडियाला खरं तर 5.7 अब्ज इतके डॉलर्स महत्त्वपूर्ण लष्करी बजेट आहे. तर अमेरिकेचा गैर नाटो मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थायलंडमध्ये 3,60,000 सक्रिय सेवा कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडे 400 टँक, 1200हून अधिक चिलखती वाहनं आणि अंदाजे 2600 तोफखाना शस्त्र आहेत. शिवाय त्यांच्या सैन्याची एक स्वतंत्र विमान वाहतूक शाखा देखील आहे. थायलंड हवाई दल तर शक्तिशाली आहेच. इकडे कंबोडियाच्या हवाई दलामध्ये 1500 लष्करी कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडे 10 वाहतूक विमानं आणि 10 वाहतूक हेलिकॉप्टरचा एक छोटा हवाई ताफ आहे. त्यांच्याकडे कोणतेही लढाऊ विमान नाही आहेत, परंतु त्यांच्याकडे 16 इतर हेलिकॉप्टर आहेत, ज्यात 6 सोव्हिएत काळातील Mi-17 आणि 10 चीनी Z9 आहेत. एकंदरीतच युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र थायलंडचे हवाई दल आग्नेय आशियामधील सर्वात बलवान मानले जातात आणि त्यांच्याकडे अंदाजे 46,000 कर्मचारी आणि 112 लढाऊ विमान आहेत. त्यात 28 F-16, 11 स्वीडिश ग्रिपेन जेट आणि डझनभर हेलिकॉप्टर्स देखील आहेत. तर नौदलातही थायलंड मात्र अग्रेसर आहे. नौदलाच्या अहवालांनुसार थाई नौदलामध्ये अंदाजे 2,800 कर्मचारी आहेत, ज्यात 1500 नौदल पायदळ आहेत आणि त्यांच्याकडे 13 गस्त आणि किनारी जहाजं आणि एक लँडिंग क्राफ्ट देखील आहे. दुसरीकडे थाई नौदलाकडे एक मजबूत शस्त्र प्रणाली आहे आणि त्यांच्याकडे 70,000 कर्मचारी आहेत, ज्यात नौदल, विमानचालन, मरीन कॉम्स, किनारी संरक्षण आणि अनिवार्य सैन्य यांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे एक विमानवाहू जहाज आहे, 7 फ्रिगेट आहेत आणि 68 गस्त आणि किनारी युद्धनौका देखील आहेत. नौदलाकडे स्वतःची हवाई शाखा देखील आहे, जी असंख्य विमानं आणि हेलिकॉप्टरनं सुसज्ज अशी मानली जाते. बरं, हे सगळं आपण ताकद पाहिल्यानंतर एकूणच काय तर दोन्ही देशांच्या लढाऊ दलाकडे असलेल्या सैन्य आणि शस्त्रांच्या आकडेवारीवरून सध्या थायलंड हा देश शक्तिशाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर थायलंड अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्यामुळे थायलंडची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या तरी विजयाचं पारडं हे थायलंडच्या बाजूनं झुकलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.